सुजल बॉलिंग ट्रॅकवर फुलटॉस ऑनसाइडला ड्राइव्ह मात्र नक्कीच केला गेलाय, परंतु सर्व चेंडू निघून जातोय. 4 धावांकरिता चौकार. वेल शॉट. धावांची गती फलकावरती 4 या आकड्यावरती 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ मैदानाच्या मध्ये संपन्न झालाय. पहिले 3 चेंडू निर्धावाचे जरूर आले, परंतु चौथ्या चेंडूवरती फुलटॉस मात्र पाहायला मिळाला आणि फुलटॉस चेंडूचा पुरेपूर फायदा मात्र या ठिकाणी घेतला गेला. पुन्हा एकदा फुलटॉस या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती तितकंसं चांगल्या एलिव्हेशन या ठिकाणी पाहायला मिळालं नाहीये. शेवटचं अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधील. ऑफ साइड ऑन साइडला काय फटका मात्र पाहायला मिळतोय. आज रॉकेट प्रमाणे सर्व चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. आठ धावा स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाच्या ठिकाणी खेळ संपन्न झालाय. जरा स्पीडअप करा. अजून इथून आपल्याला भरपूर सामने खेळवायचे आहेत. अजून 10 सामने इथून आपल्याला खेळवायचे आहेत. ऑफ साइडला 2 क्षेत्रक्षणा बीट करून सरळ चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकारने स्वागत मात्र या ठिकाणी केले गेले गोंधळाचं. करणला आपण पाहू शकतायत निमेशचं स्वागत तर नक्कीच स्वॅक्स केलंय. त्यानंतर हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. एक धाव या चेंडूवरती येताना पाहायला मिळते. 2 चेंडूंचा एकंदरीत खेळ मैदानाच्या आत झालाय आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते. 5 धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 13. 5 धावा आतापर्यंत मागच्या 2 चेंडूंमध्ये आल्यात. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेलाय. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. षटकांमध्ये चौथा बॉल. निमेश नो बॉल नो +4. एकूण 5 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 18. रन्स कुकडवरती लागले गेलेत. ऑफ साइडला चांगले प्रयत्न मात्र दाखवले होते शतशाने. चांगला बॅकअप मात्र मिळताना पाहायला मिळाला कौशिकचा. शेवटचं अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. मोठ्या प्रमाणामध्ये या षटकामध्ये धावामध्ये खर्च करताना पाहायला मिळत आहेत गोलंदाज. धावांची गती फलकावरती ऑफ साइडला कौशिक त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगले क्षेत्रक्षण झालंय. आता शेवटचं अंतिम बॉल असेल. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉलर बॅक ड्राइव्ह मध्ये या ठिकाणी पाहायला मिळाला आणि त्याचं बेनिफिट सुद्धा मिळालं. चौकार या चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 23 या आकड्यावरती. 23 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. 23 धावा फलकावरती लागले गेले. दोन षटकांचा खेळ संपलाय. तिसरे षटक फेकण्याकरिता कौशिक बॉलिंग ट्रॅकवर प्लस फॉलो थ्रू मध्ये चांगले क्षेत्रक्षण होताना पाहायला मिळते. डॉट बॉल येता चिरबामध्ये चेंडूची सांगता झालाय. पहिला चेंडू मात्र नक्कीच अप्रतिम लाईन लेंथ वरती पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर हा क्लास मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय करणचा. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झाला. षटकातील पुढचा बॉल. छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी झाला नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आहे. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. नो बॉल. एकच धाव या चेंडूवरती येईल. ही सुद्धा एक्स्ट्रा चिरपामध्ये धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 28. 28 रन्स स्कोर कार्ड. 29 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 29 रन्स स्कोर कार्डती राखल्या गेल्या आहेत. चेंडू जर पाहिले तर 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय. शेवटचे अंतिम बॉल असेल तिसऱ्या षटकामध्ये. कौशिक बॉलिंग ट्रॅकवर.
नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते. पहिले षटक जर पाहिलं तर 8 धावा आल्या होत्या. नक्कीच मोठ्या प्रमाणात धावा आल्या, परंतु तिसऱ्या षटकामध्ये झालेला कमबॅक मात्र प्रतिम पाहायला मिळतोय. पुढचा सामना पाहायला मिळेल साई गजानन 548 आणि त्यांच्या अगेन्स्ट ड्रीम किलर मध्ये. 29 धावा स्कोर कडती राखल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडू स्केल बाकी आहे. पहिलाच बॉल चांगल्या लाईन लेंथ वरती पाहायला मिळाला आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 30 रन्स स्कोर कडती पाहायला मिळत आहेत. ऑफ साईडला सर्व चेंडू मात्र निघून जाईल. 4 धावून कळता एक मोठी पार्टनरशिप मात्र नक्कीच बिल्ड होताना पाहायला मिळते. 34 धावांची पहिल्या विकेटसाठी 34 रन्स इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. टॉस लिया साई गजानन 548 संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर ड्रीम किलर या संघाचे कॅप्टन. ते मात्र नक्कीच रनआउट स्वरूपामध्ये विकेट मात्र या ठिकाणी गमावलाय. पहिला धक्का मात्र करंजच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज विक्रांत या ठिकाणी दाखल झालाय नेट नंबर 3 वरती. चला स्पीडअप करा, खूप वेळ वाया जातोय कारण अजूनही आपल्याला इथून तीन चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानाच्या आतमध्ये. डेड बॉल असेल. 3 चेंडूंचा खेळ झाला, अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या फलकावरती 34. एक धाव मात्र या ठिकाणी ऍड केली जाईल. 35 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचे आणि अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. चांगला बॅकअप मात्र ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र नक्कीच एक्झॅक्ट नक्कीच मिस्टर यत्नेश्वर बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. षटकामधील पुढील बॉल शेवटचा अंतिम चेंडू. एकच धाव या चेंडूवरती त्यांना पाहायला मिळते. धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 37 रन्स स्कोर कडती पाहायला मिळतात. 38 धावांचं टार्गेट समोर सेट केले गेले. जरा टॉस लिया साई गजानन 548 संघाचे कॅप्टन आणि ड्रीम किलर संघाचे कॅप्टन. जरा टॉस लिया.
गोलंदाजी मार्फत आपण पाहतोय एक अतिशय एक्सपिरियन्स बॉलर, तर दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहू शकतायत मिस्टर मोहित आणि निमेश जोडी. पहिल्या चेंडूवरती एक दर्जेदार पार बॉल सीमारेषा पार आणि ते चौकार. पहिल्या चेंडूवरती सुंदर स्ट्रोक मात्र या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय मोहितच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती षटकती पुढचा बॉल आणि चेंडूवरती चौकार आलाय, त्यामुळे इथून आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित झाला असेल. पुन्हा एकदा सर्व चेंडूला पाठवलंय 4 धावांकरिता बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. चेंडूंवरती 3 चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. 38 धावांचा मात्र पाठलाग करायचा आहे, पण तू ज्या प्रकारे आतापर्यंत फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे, अप्रतिम माइंड ब्लोईंग बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. अडचणीमध्ये नक्कीच टाकू शकतायत. पुन्हा एकदा 4 चेंडूंवरती 4 चौकार, अप्रतिम फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 20 चेंडू आणि 20 चेंडू 22 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त फटके आतापर्यंत. युगांश 11 संघ मजबूत स्थितीमध्ये षटकामध्ये नक्कीच क्लास मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय मोहितचा, कारण ज्या प्रकारे ते 4 चौकार विक्रांतच्या अगेन्स्ट मात्र खेळले गेले. नो बॉल, चेंडूला स्टॉप करण्यामागे नक्कीच यश आलंय. 9+1 एकूण 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळतील, म्हणजे धावांची गती जाऊन पोहोचते फलकावरती 18 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. शेवटचा आणि अंतिम बॉल असेल या फर्स्ट ओव्हर मधील. बॅट चेंज अँड टेकन विकेटचं पतन. इथे मात्र नक्कीच निमेशला पहिल्या चेंडूवरती डकआउटच्या दिशेने जावं लागणार आहे. साई गोलंदाजी आपण पाहतोय. समोर एक सेट झाला फलंदाज मोहित. धावांची गती फलकावरती 18 आकड्यावरती 18 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. ते चांगला स्ट्रोक मात्र नक्कीच पाहायला मिळाला, पण तितकं चांगलं क्षेत्रक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 2 सरक निर्धाव चेंडू या ठिकाणी हाताळले जात आहेत. नो बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. 9+1 म्हणजे एकूण 2 धावा या चेंडूवरती येताना पाहायला मिळत आहेत. 20 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या. 20 रन्स इंटू द स्कोरकार्ड आपण पाहतोय. अजूनही 18 धावांची आवश्यकता. ऑफ साईडला सुंदर स्ट्रोक मध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. तंत्रशुद्ध फटका या ठिकाणी मिस्टर सुजलच्या बॅट मधून. इथून 14 धावांची आवश्यकता. साई बॉलिंग ट्रॅकवर हलक्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी खेळत जात. एक धाव करू शकत नाही, एक धाव परिपूर्ण आणि सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 25 रन्स स्कोरवरती पाहायला मिळत आहेत.
पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल दोन संघांमध्ये साई गजानन 548 आणि त्यांच्या अगेन्स्ट ड्रीम किलर या दोन संघांमध्ये पुढचा मॅच इथे सर्व चेंडूला मात्र पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर विकेटचा पतंग गॉन शकता चला जास्त वेळ घ्यायचा नाहीये प्लीज स्पीडअप करा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यज्ञेश्वर या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती वेळेला जबरदस्त प्रहार चेंडू सीमारेषा पार चौकार विजयकरिता 8 धावांची गरज आहे डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी आतडला गेलाय 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला आता 10 चेंडू आणि 10 चेंडूंमध्ये विजयकरिता 8 धावांची आवश्यकता एकेरी होती समाधान व्यक्त करावं लागणार आहे 7 धावा हव्यात विजयकरिता चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आत झालाय नऊ चेंडू आणि 9 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता चला खूप वेळ वाया जातोय स्पीडअप करा प्लीज साईडला हलक्या क्षेत्राने मात्र या ठिकाणी खेळला जातो एकदा रोखू शकत नाही एकदा परिपूर्ण केली जाईल सिंगल होती समुद्र व्यक्त करावं लागते सिंगलने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत 32 रन्स क्रिकेटवरती लागल्या गेल्यात आतापर्यंत 7 धावा या षटकामध्ये त्यांना पाहायला मिळत आहेत 5 चेंडूंचा खेळ झाला शेवटचा आणि अंतिम चेंडू 7 चेंडू आणि 7 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता सेवन बॉल रिमेनिंग अँड 5 रन्स रिक्वायर्ड टू विन एक धाव शेवटच्या चेंडूवरती त्यांना पाहायला मिळते का पाहायचं आहे तर यस एक धाव पूर्ण झालाय आता विजयकरिता 4 धावांची गरज आहे येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये प्लीज स्पीडअप करा सहा चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयकरिता 4 धावांची आवश्यकता करण गोलंदाजी मार्कवरती आलाय हॅलो 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज सप्टेने केलं जातं एक धाव रोखू शकत नाही एक धाव परिपूर्ण केली गेले तर 5 चेंडू आणि 5 चेंडूंमध्ये 3 ची गरज आहे पुढील मॅच एका बाजूला संघ पाहायला साई गजानन 548 विजयापासून 2 पावलं दूर या ठिकाणी पाहायला मिळतोय
युगांशी संघाला विजयकरिता 2 धावांची गरज आहे. शक्य दिला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज कोणतसी मार्क वरती या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्कीच विकेट जातोय. फलंदाजाला डगआउटच्या दिशेने पडता लागणार आहे. इथे अजूनही मात्र सामना गेलेला नाहीये. 50-50चा मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे मात्र नक्कीच या सुद्धा चेंडूवरती विकेट गेलाय आणि सामना मात्र या ठिकाणी जिंकलाय. तो म्हणजेच आपण पाहू शकतायत जबरदस्त या धावा डिफेंड केल्या गेल्या. सत्वाई संघाने मात्र या ठिकाणी बाजी मारलाय. काय अप्रतिम सामना या ठिकाणी पाहायला मिळाला.